चला तर मग मंडळी, आज बनवूया 6 पदरी चमत्कार. अरे वा, थोडे मीठ आणि दूध. 1 वाटी दुधाने पीठ इतके मऊ होते, वरतून थोडे तेल आणि पाण्याने छान गोळा मळून घ्यायचा. 15 मिनिटे विश्रांती द्या, थोडे तेल लावा. सॉफ्ट गोळा तयार. आता खरी कसरत. थोडं लाटायचं. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अर्धी घडी घाला, तेल लावा, पुन्हा फोल्ड मारा. झाले 3 पदर, पण आपल्याला 6 लेअर हवे. पुन्हा लाटा, पुन्हा तेल लावा, पुन्हा घडी करा. तेवढ्याच शेजारच्या काकू म्हणाल्या, हा पराठा लाटतेस की साडीच्या मिऱ्या पारते? मी म्हटले, काकू हे 6 पदरी पराठा होटाने सुद्धा खाता येणार. बघा हा त्रिकोणी पराठा तव्यावर टाका. मंद आचेवर शेकताना हा पराठा असा टम फुगणार की जणू फुग्यात पण हवा भरली. नी बाजूने खरपूस भाजून घ्या. का मऊ की सॉफ्ट, तोडताना हात लावायची गरज नाही. आज मी हा पराठा बाइंडिंग आलूच्या रेसिपी सोबत खात आहे. आनंदाने लाईक आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटू.